एबीपी माझानं दाखवलेल्या आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीची प्रशासनाकडून दखल। सोमवारी सगळ्या आश्रमशाळांच्या चालकांची बैठक, तर 6 महिन्यांची मुदत दिली जाणार। मंत्री अतुल सावेंची प्रतिक्रिया। जनझी सोबत संवाद साधण्यासाठी दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार मोदी सरकारचा निर्णय। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा उद्देश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत दप्तर। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय। 174 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना महिना 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन। उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। कमवा आणि शिकाच्या धर्तीवर कॉलेज विद्यापीठ योजना राबवणार। मराठी भाषेत न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर्सवर आजपासून कारवाईला सुरुवात। रोजगार बुडावा ही आमची अपेक्षा नाही, परंतु मराठी अस्मिता टिकवणं गरजेचं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं स्पष्टीकरण। 29 ऑगस्टला होणाऱ्या मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं ठिकाण बदललं। उपोषण अंतरवाली सराटीतच होणार। तोडगा न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार, जरांगेंचा इशारा। जम्मू आणि काश्मीर हा भारताचा महत्त्वाचा भाग। अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गौर यांचं वक्तव्य। पाकिस्तानचा तिळपापड, अमेरिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून हरकत नोंदवली।